नमस्कार मित्रांनो, द बिग बुल ट्रेडिंग अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज तारीख आहे 22 जुलै 2024. आपण शुक्रवारी म्हणजेच 19 तारखेला मार्केट क्लोज व्हायच्या आधी म्हणजे 3:27 आपण प्रिडिक्शन केलं होतं की सोमवारी 22/7/2024ला मार्केट गॅपडाऊन ओपनिंग होईल. आपल्या सेटअपनुसार मार्केटने गॅपडाऊन ओपनिंग दिलेलं आहे. गॅपडाऊन ओपनिंग झाल्यानंतर आपण आज फर्स्ट ट्रेड डन असा मेसेज पोस्ट केला होता. तर आपण हा ट्रेड कॉल साईडला घेतला होता. मार्केट आपल्या लेवलला रिस्पेक्ट करून तिथून रिवर्स वरच्या साईडला जायची शक्यता आपण वर्तवली होती आणि त्या पद्धतीने आपण कॉल साईडचा ट्रेड घेऊन आपण त्याच्यामध्ये चांगला प्रॉफिट बुक केला आहे. इथे आपल्याला आपल्या सेटअपनुसार 9:27 कॉल साईडची पोझिशन मिळाली होती. याच्यामध्ये आपण प्रॉफिट बुकिंग केलं, पण आपल्या लेवलला रिस्पेक्ट करण्यासाठी मार्केट 52,382पर्यंत गेलेलं आहे. आपली इथं लेवल आहे 52,382.55. मार्केट करेक्ट तिथपर्यंत गेलेलं आहे. आपल्या या लेवल्सला मार्केट फार छान प्रकारे रिस्पेक्ट करते आणि या लेवल्सवरच आपण ट्रेड घेतो. लक्षात घ्या मित्रांनो, आपला व्ह्यू एकदम क्लिअर असतो. आपण सकाळी कॉल साईडचा ट्रेड घेतला तर कॉल साईडचा ट्रेड घेतल्यानंतर कॉल साईडचाच आपण ट्रेड घेतो. आपण पुट साईडचा ट्रेडचा विचार करत नाही. बरेच सेटअप असे आहे की इथून मार्केट वर गेलं तर इथंपर्यंत जाऊ शकतं, इथून मार्केट खाली आलं तर इथंपर्यंत येऊ शकतं. असे दोन्ही साईडचे त्यांचे सेटअप असतात. त्यामुळे नेमकं आपल्याला कोणत्या साईडला आज काम करायचं आहे हेच समजत नाही. आपल्या सेटअपमध्ये आपल्याला कोणत्या साईडला काम करायचं आहे हे पण चांगल्या पद्धतीनं समजतं. त्यामुळे आपण त्या साईडला जर का मार्केट मूव देत असेल तर आपण मोठ्या क्वांटिटीनं बाईंग करून चांगला प्रॉफिट बुक करू शकतो. आजपर्यंत आपण आपल्या स्टुडंटचे रिव्ह्यूज दाखवले नव्हते. या व्हिडिओमध्ये आपण आपल्या स्टुडंटचे रिव्ह्यूज आपल्याला दाखवणार आहोत. आपल्या स्टुडंटचा रिव्ह्यू काय आलेला आहे हे आपण बघूया. आपण या स्टुडंटना विचारलं होतं, आपण कोर्समध्ये सांगितल्याप्रमाणे मार्केट साईडवेज कसे ओळखावे हे पॉईंट काम करतात का? म्हणजे मार्केट साईडवेज आहे की ट्रेंडी आहे हे आपण जे शिकवतो कोर्समध्ये त्या पद्धतीने ते वर्क होते का? तर यांचं म्हणणं असं आहे, नमस्कार सर, आपण जे साईडवेज मार्केट ओळखायचे 6 सेटअप सांगितले आहेत त्या सेटअपमध्ये ज्या दिवशी मार्केट सापडते त्या दिवशी स्टॉप लॉस हंटिंग किंवा एखादीच मूव मिळणे किंवा प्रीमियममध्ये म्हणावी तशी वाढ न होणे या गोष्टी होतात. त्यामुळे अशा दिवशी शांत बसून राहणे किंवा आपण सांगितल्याप्रमाणे कमी लॉट साईजने काम करणे हेच योग्य आहे. आपल्यामुळे मार्केटकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. मोठे प्रॉफिट कसे घ्यायचे हे समजले आहे. त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपल्या आणखीन एका स्टुडंटचा रिव्ह्यू बघू आपण. यांचं म्हणणं आहे, सर, तुम्ही शिकवल्याप्रमाणे आणि तुम्ही दाखवल्याप्रमाणे साईडवेज मार्केट अगदी व्यवस्थित ओळखता येते. तुमचा सेटअप अगदी छान काम करतो. आणखीन एका स्टुडंटचा आपण रिव्ह्यू बघू. यांना पण आपण विचारलं होतं की साईडवेज मार्केट ओळखायचं आपण जे सांगितलेलं आहे ते त्या पद्धतीनं काम करतं का? तर यांनी आपल्याला रिप्लाय दिलेला, चेक करतो आणि रिप्लाय देतो. तर त्यांनी आपल्याला रिप्लाय दिलेला आहे, हो सर, एकदम मस्त. बिफोर कोर्स मला ॲक्च्युअल मार्केट साईडवेज आहे की ट्रेंडिंग आहे हेच समजत नव्हते. म्हणजे यांना आपला कोर्स करण्याच्या आधी मार्केट ट्रेंडी आहे की साईडवेज आहे हे ओळखता येत नव्हतं. मला वाटले की ट्रेड करायचो. म्हणजे यांना ट्रेड घ्यावं वाटले की हे ट्रेड करायचे. पण तुमच्या सेटअप आणि इंडिकेटरमुळे ट्रेंडिंग अँड साईडवेज मार्केट लगेच समजते. थँक्स अ लॉट. याचा अर्थ असा की आपण जे आपल्या सेटअपमध्ये प्राइस ॲक्शन शिकवतो
त्यानुसार आणि आपल्या इंडिकेटरनुसार या दोन्हीच्या कॉम्बिनेशननुसार तुम्हाला साईडवेज मार्केट आणि ट्रेंडिंग मार्केट हे ओळखता येते. त्यामुळे तुम्हाला कधी क्वांटिटी वाढवायची आहे, कधी कमी करायची आहे, कधी प्रॉफिट लगेच बुक करायचं आहे, कधी मार्केटमध्ये थांबायचं आहे, या सर्व गोष्टींचा अंदाज येतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला जास्त पॉईंट बुक करणे हे सोपे होऊन जाते. लक्षात घ्या, आपल्या सेटअपमध्ये आपण साईडवेज मार्केट कसे ओळखायचे आणि त्यामध्ये कसे काम करायचे हेही दाखवतो आणि आपले जे साईडवेज मार्केट ओळखण्याचे पॉईंट्स आहेत ते फार छान प्रकारे काम करतात. त्यामुळे साईडवेज मार्केट जर का तुम्हाला कळाले तर तुम्ही त्या दिवशी मोठ्या लॉसपासून वाचू शकता. आपल्याला मार्केटमध्ये काम करत असताना जर का मार्केट साईडवेज आहे, ट्रेंडी आहे, कोणत्या साईडला मूव देणार आहे, CE साईड की PE साईड, या सर्व गोष्टी जर का आपल्याला माहीत असतील तर आपल्याला काम करणे सोपे जाते. आपल्या सेटअपमध्ये या सर्व गोष्टी दिसतात आणि त्या आपण कशा बघायच्या हे आपल्याला आपल्या कोर्समध्ये शिकवतो. सध्या मार्केटमध्ये अगदी 100 रुपयेपासून ते 2,000-5,000 रुपये घेऊन बरेच कोर्सेस अवेलेबल आहेत. जर का त्या कोर्सेसमध्ये 2,000-5,000 रुपये घेऊन जर का मार्केट लगेच समजले असते तर कुणीही तो कोर्स करून चांगले पैसे मिळवले असते. पण जर का आपल्याला खरोखर काहीतरी चांगले शिकायचे असेल आणि मार्केटमधून पैसे मिळवायचे असतील तर आपल्याला चांगला कोर्स निवडणे हे पण फार गरजेचे आहे. आपण याच्या आधी ज्या आपल्या बॅचेस झाल्या त्या बॅचेसना जर का तुम्हाला रिझल्ट नाही मिळाला तर 100% फी रिटर्न ही पण ऑफर दिली होती. अजूनपर्यंत आपल्याला कुणीही पैसे परत मागितलेले नाही आहेत. याचा अर्थ आपला सेटअप चांगल्या पद्धतीने वर्क होतो. जर का आपल्याला अशा प्रकारचं नॉलेज घ्यायचं असेल तर आमच्या 9356003834 या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा.